पृथ्वी तलावरील प्रत्येक माणसाला आपण कसं जगावं, आपली दिवसभराची दिनचर्या कशी असावी, आपण जगत असताना काय केलं पाहिजे आणि काय केलं नाही पाहिजे, ही विचारसरणी देणारा तत्ववेत्ता, पृथ्वी तलावरील पहिला तत्ववेत्ता, माझा आदर्श, आपल्या सर्वांचा आदर्श, आणि 1956 साली ज्यांच्या विचारांची पुनरुज्जीवन झालं ते महामानव तथागत गौतम बुद्ध. त्यांच्याच विचारांची ज्यावेळेस ऱ्हास होऊ लागला, हानी होऊ लागली, तर ते विचार पुन्हा आपल्या वेगवेगळ्या संदेशाच्या माध्यमातून, आपल्या क्रांतीतून आणि जगभर कलिंग युद्ध जिंकलेला वाहवा बघून ज्यावेळेस दुःखाच्या वेदना झाल्या, पृथ्वीवर सांडलेलं रक्त जेव्हा दिसलं, त्यावेळेस त्याच राजाला जगामध्ये युद्धाची गरज नाही, तर माणसाचा सर्वांगीण विकास करायचा असेल, माणसाला जर विकासाच्या मार्गावर जायचं असेल, विकासाला मार्गस्थ व्हायचं असेल, तर तथागताशिवाय पर्याय नाही. एक राजा, आणि हा राजा फक्त भारत देशातला नव्हता, तर जम्बूद्वीप हा जो प्रदेश आहे, आजचा जो पाकिस्तान आहे, बांगलादेश आहे, अफगाणिस्तान आहे, या पूर्ण प्रदेशाचा जो राजा होता, तो राजा सम्राट अशोक. त्यासोबतच त्याच बुद्ध विचारसरणीचा ऱ्हास होत येत असताना पुन्हा आपल्या दोघांच्या माध्यमातून समाजाला जागृत करण्याचे काम करणारे संत कबीर. पुढे येत असताना त्याच पद्धतीनं लोकशाही रुजावी, जनसामान्यांचं राज्य यावं, मुघलांची जी सत्ता होती त्या सत्तेचा काळ बघून जेव्हा एक चिमुकलं बाळ आपल्या मातेला विचारते की आपली सत्ता का नाही, आपले वडील, माझे वडील हे दुसऱ्यांच्या घरी किंवा दुसऱ्यांच्या सत्तेत का आहे, हा प्रश्न ज्यावेळेस आपल्या मातेला विचारते, ही जी चाणाक्ष वृत्ती आहे, ही जी चिंतन क्षमता आहे, ही चिंतन क्षमता निर्माण स्वतःमध्ये आत्मसात करून घेऊन एक राज्य, रयतेचं राज्य निर्माण करण्याची स्वप्न बघणारे राजा शिव छत्रपती. महात्मा फुले पारतंत्र्यामध्ये असताना आपली जी अवस्था आहे, चातुर्वर्ण व्यवस्था जी निर्माण झालेली आहे, महिलांवर जो अन्याय होत आहे, या सगळ्या अन्यायाचं कारण जर काय असेल, तुम्हा आम्हाला जे पाणी प्यायला दिलं जात नाही म्हणत होतो ना, तर त्याचं कारण काय असेल, तर ते कारण आहे आपलं अज्ञान. मग हे अज्ञान आपल्या स्वखुशीनं होतं का, आपण शिकायला तयारच नव्हतो का, या प्रश्नाचा आपण कधी विचार करत नाही. पण आपण स्वखुशीने शिकायला तयार होतो न होतो हा मुद्दा थोडस बाजूला ठेवून आपलं अज्ञान दूर करणं गरजेचं आहे, हे लक्षात घेऊन महात्मा फुलेंनी सर्वसामान्यांसाठी शाळा निर्माण करण्याचं काम केलं. त्यासोबतच त्यांनी स्वतःच नाही तर आपल्या पत्नीला सुद्धा सोबत घेतलं. आपल्या पत्नीला वसाहतीला सामाजिक सुधारणेचा, आणि आपल्या अस्तानंतर सावित्रीबाई फुलेंनी सुद्धा ते कार्य अविरतपणे चालू केले. एक राजा ज्याच्या हाती पूर्ण सत्ता असते, चातुर्वर्ण व्यवस्था होती, पण तरी सुद्धा त्या व्यवस्थेचा बांधील न राहता या समाजाला कोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत
समाजामध्ये वावरत असलेला प्रत्येक घटक हा समाजासाठीच जगतोय. मग ह्या जगत असलेल्या समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून त्यांना समान पातळीवर आणण्याचा प्रयत्न करणारे राजा शाहू महाराज आरक्षण फक्त दिलंच नाही, तर एका महाराला हॉटेल टाकून देऊन त्या महाराच्या हॉटेलमध्ये जाऊन चहा पिणारा राजा. म्हणजे फक्त कायदाच काढला नाही, तर ते कायदा काढत असताना त्याची अंमलबजावणी जर होत नसेल तर ती अंमलबजावणी मी स्वतः जाऊन करतो म्हणणारा राजा राजा शाहू महाराज. त्यानंतर त्याच मार्गाने पुढे येत असताना भारताचं वैभव, जगातला भारतात पहिला PhD घेणारा विद्यार्थी, सरांनी सांगितलंय का थोड्या वेळापूर्वी बोलत असताना, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. याबद्दल मी जास्त बोलणार नाही, कारण त्यांच्याबद्दल पुढे बोलणारच आहे. त्याच पुढे येत असताना क्रांतीची मशाल घेऊन कामगारांचे आयुष्य अनुभवणारा, जगणं, माणसाचं जगणं काय असते, संविधानिक युगामध्ये सुद्धा जगायला भेटत नसेल तर ते जगणं अनुभवून आपले हाल अपेक्षा साहित्यातून मांडणारा साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. तसेच मंचावर उपस्थित, नांदेडवरून निमंत्रित माझे सहकारी मित्र, प्रमुख वक्ते प्राध्यापक शशिकांत हटकर सर, त्यासोबतच ॲडव्होकेट आनंद सूर्यवंशी सर यांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलेला. मी आता तुम्हाला एक मुद्दा सांगतोय की आवर्जून ऐका. आता तुम्हाला भुका लागल्या असतील, त्यामुळं जास्त वेळ सर नाही बोलले तर चांगलं राहील असं वाटत असेल तर मी तुम्हाला हक्कानं तुमचा वेळ घेणार आहे, कारण तुम्ही देवाची उपास धरत असताना तुम्हाला भुका लागत नाही. आलं का लक्षात? देवाचे उपास धरताना जर तुम्हाला भुका लागत नसतील तर आपल्या बापाचं अस्तित्व आणि तुमची चळवळ ऐकताना भूक आणि ऊन हे विसरलंच पाहिजे. तुमच्यासाठी त्यांनी थंड कूलरची हवा केली, सोय केलेली आहे. इथून उठून जे काही महिला भगिनी आणि मित्र परिवार घरी गेलेला आहे त्यांना एकदा पुन्हा आवाहन करतोय, लवकरात लवकर घरातले कामं सोडून जागेवर येऊन बसा. जर तुमच्या रक्तात बाबासाहेबांचं रक्त असेल, कारण नांदेडवरून आम्ही तुमच्यासाठी इथं आलोय. 10 वर्षापूर्वीच मी गाव बघितले. 11, 12, 13 3 वर्ष मी तुमच्या गावात होतो. प्रत्येकाच्या घरी माझा चहा पाणी झालेला असेल आधी, कारण त्या काळची परिस्थिती आणि आजची परिस्थिती जर मी बघितलो तर मला काहीही वाटत नाहीये. गौरव व्हावा अशी कोणतीही गोष्ट वाटत नाहीये तुमचा, कारण 2011-12 असताना जी शैक्षणिक परिस्थिती होती ती शैक्षणिक परिस्थिती आजही तशीच आहे. त्या काळात जो तरुण वर्ग होता तो तरुण वर्ग व्यसनाधीन होता. आज 10 वर्षानंतर जे माझ्या काळात मी असतानाचे जे लहान मुलं होते ते सुद्धा आज तिथेच आलेले आहेत. म्हणजे पिढी दर पिढी तेच घडत आहे. आणि आणखीन एक गोष्ट, गायकवाड साहेब सदस्य होते त्यावेळेस वाटतं, आताही तेच सदस्य, जवळपास 34 धर्म आहे. म्हणजे परिस्थितीमध्ये बदल व्हावा असं म्हणणं नाही की माझ्या साहेबांनी पद सोडावं दुसऱ्याला द्यावं, नाही तर सगळ्यांना वाटेल किंवा असं का म्हणायला लागले. हा, ते इथं स्तरावरून पुढे जावं त्यांनी आणि इथं दुसऱ्यांना संधी द्या. तर या सगळ्या गोष्टींचा आढावा घेत असताना मी याच बाजूने तुमच्या समोर बोलणार आहे. मी तुम्हाला बाबासाहेब गौतम बुद्ध सांगणार नाही, कारण बाबासाहेब गौतम बुद्ध हा तुम्ही ऐकलेला. सरांनी सांगितलं बाबासाहेबांबद्दलचं प्रत्येक कर्म. काय पण आनंद सूर्यवंशींनी पण बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत. मी तुम्हाला बाबासाहेब गौतम बुद्ध सांगत नाही, आणि इव्हन इथंच नाही, मी कुठेच बाबासाहेब गौतम बुद्ध सांगत नाही. याच्या मागे कारण आहे, कारण आपण जर फक्त इतिहास ऐकू तर वर्तमानाचं काय,
आणि आपल्या सोबत आपल्या येणाऱ्या पिढ्यांचं काय? मी ज्या महापुरुषांची नावं घेत आलो तर त्या महापुरुषाच्या नंतर कोणाचं तरी नाव यावं असं कोणीतरी घडावं ना. काय परिस्थिती नाही का तशी? आज होत नाही का अन्याय तुमच्यावर? आज तुम्ही ऑफिस मध्ये गेले तर टेबला खालून पैसे दिल्याशिवाय तुमचे काम होत नाही. हा होतात का? बँक मॅनेजर साहेब आहेत, मी त्यांच्या पद्धतीने बोलणार नाही, पण हे कॉमन गोष्टी सांगतो. त्यांना काय वाटेल हा मुद्दा नाहीये माझा, कारण मी वास्तव परिस्थिती तुम्हाला सांगणार आहे. माझा स्वतःचा अनुभव सांगतो. मला राशन कार्ड काढायचं होतं, मला जायला वेळ नव्हता. दुसऱ्याला पाठवलं, सर अशाला असं पैसे टाकायला. ठीक आहे देऊन टाक. दिले पैसे, तरी राशन कार्ड निघायला तयार नाही. 15 दिवसाला मी स्वतः गेलो. काय झालं साहेब, राशन कार्ड का दिलं नाही? आमच्याकडे डॉक्युमेंटच आले. डॉक्युमेंट देऊन तुमच्याकडे वेळ झाला 15 दिवस. उशी दाखवली, मला आजच्या आज राशन कार्ड पाहिजे. नाही सर अशा अडचणी आहेत, तशा अडचणी आहेत. मुंबईला कॉल केला, एक मंत्रालयात त्याच विभागामध्ये एक आमची गावकरी आहे कर्मचारी, तिच्याकडून सगळी माहिती घेतली. त्याला सरळ सांगितलं, काम जर करायची तुमची इच्छा असेल तर 2 मिनिटाचं काम आहे म्हणलं. करणार आहात की नाही सांगा? 2च मिनिटात काम होते म्हणलं. आणि दुसऱ्या दिवशी मला राशन कार्ड तयार करून दिलं. आता या गोष्टी आपल्याला का झाल्या, मी का बोलू शकलो? आपल्याकडे माहिती पाहिजे. आपल्याला ज्या ऑफिसमध्ये जायचंय ना, बँक मॅनेजर साहेबांकडे जात असताना आधी माहिती घ्या की आपल्याला कोणत्या गोष्टी दिल्या जातात अधिकाराने, आणि ते दिल्या जात नसतील तर का दिल्या जात नाहीत ही माहिती घ्या. काय गरज आहे तुम्हाला कोणाला रुपये द्यायची? काय संबंध आहे? त्यांना पगार भेटतो ना, त्यांना म्हणून त्यांनाच नाही सर, वाटून जाऊ नका. कॉमन गोष्ट आहे. आम्ही ज्यावेळेस शिक्षक म्हणून मी 5 वर्ष झालं प्राचार्य म्हणून काम करतोय. 5 वर्ष झालं. माझ्या कालखंडातल्या कोणत्याही विद्यार्थ्याने म्हणावं की सरांनी कॉलेजच्या फीसच्या व्यतिरिक्त 1ही रुपया आमचा खालाय, कारण मी स्वतः घेत नाही म्हणून कोणाला द्यायची हिंमत दाखवत नाही. माझ्याकडे येणारा विद्यार्थी प्रॅक्टिकलसाठी, सर घ्या ना, ऍडजस्ट करा ना. काही पत्रकार आहेत त्यांना शक्य नाहीये ते, सर आम्हाला जॉब असल्यामुळे काम असल्यामुळे काही गोष्टी करणं होत नाही. तुम्हाला जसं शक्य आहे तसं करा, पण करून सबमिट करा. रुपये द्यायचा तुम्ही विचार करा. म्हणजे ह्या गोष्टी जर आपण करत असू आणि या लेवलला जर गोष्टी होत असतील, मला माहित आहे प्रशासनात ह्या गोष्टी होतात अशा. आपल्या गरजा मर्यादित जोपर्यंत ते प्रशासकीय अधिकारी ठेवत नाही, त्यांच्याकडे आलेला पैसा जोपर्यंत मर्यादित राहत नाही तोपर्यंत तिकडे वळण वेगळं भेटत. मग आता या सगळ्या गोष्टीला कारणीभूत कोण आहे? तर आपण स्वतः. आपण स्वतः का आहोत? तर आज आपण बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करतो. मग जयंती साजरी करण्यामागचे उद्देश असतात, कॉमन उद्देश सगळ्यांचंच. पहिलं की प्रबोधन झालं पाहिजे, आणि ज्यावेळेस प्रबोधनाची वेळ येते तेव्हा आम्हाला धक्का लागलेला असतो, किंवा मग रॅली काढायला उशीर होत असतो. आम्हाला नाचायला उशीर व्हायला लवकर बोला, कमी बोला. मग बोलवलंच का मला नांदेडवरून आम्हाला तुमचा 10 वाजताचा ध्वजारोहणाचा टाइम, आम्ही 1 तास खंडगावला वाट बघत बसलो तुमच्या कार्यक्रमाची. तुमचा कार्यक्रम कधी संपणार? मला कोणालाही दोष द्यायचा नाही, ही कॉमन गोष्ट आहे. फक्त तुमच्या गावात घडते अशातला मुद्दा नाहीये, हे कॉमन आहे, हे सगळीकडेच होते. पण हे कुठंतरी बदललं पाहिजे. 10 वर्षापूर्वी मी ज्यावेळेस गावात राहत असताना जयंती बघायचो त्यावेळेस ही तीच परिस्थिती. आपण बोलवायचं, 10 जणांना बोलवायचं, त्याचा मोठेपणा करायचा, त्यांना मान सन्मान द्यायचा. द्या ना मान सन्मान, पण आपण आपल्याच ठिकाणी आपण सोबत राहत असताना कोणाचा सत्कार करायचा? आपण आपल्याच खांद्यावर घ्यायचं, आपण आपलंच वाजवायचं. आपण नेहमी सोबत आहोत. एकमेकाचा मोठेपणा हा मनातला असतो, दिखाव्यातला मोठेपणा नाही. तात्पुरता हा मोठेपणा झाला, पण पुढे काय? नंतर मग आपलं संघटन आहे का तसंच टिकून? एकमेकाला गोड बोलतो का? विकासाच्या गप्पा होतात का? नाही. मग काय अर्थ एकमेकाचा मोठेपणा करणार आहे? कारण आज शैक्षणिक परिस्थिती जर बघितली गावातली,
10वी ते 12वीच्या वर मुलं किती शिकतात हो? गावातच 12वी पर्यंत शाळा आहे म्हणून शाळा टाकल्या जातात तिशी मुलं जातात, शिकून घरी येतात. 12वी झाल्यानंतर डिग्रीला निधी आहे आपला MJPMला, म्हणून आपल्या सहकार्याच्या निमित्ताने कुठे दिशा जातात, डिग्री कम्प्लीट. पण फायदा काय? माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला सुद्धा तेच सांगतो मी की तुम्ही माझ्याकडून जात असताना फक्त कागदाचे भिंडोळे घेऊन जाऊ नका. डिग्रीचा तुकडा तुमच्या मोठेपणा होणार नाही. कारण तुमच्या मेंदूत जोपर्यंत ताकद येत नाही, तुमच्या विचारात जोपर्यंत ताकद येत नाही, तोपर्यंत तुमच्या जगण्यालाच अर्थ नाही. आज मी इथं तुमच्या समोर उभा आहे. 10 वर्षापूर्वी मी तिथे थांबलेला असेल किंवा इथं फिरलेला असेल तर त्यावेळेस माझी काय परिस्थिती होती आणि आज काय परिस्थिती. आज ऐकत असताना तुम्हाला गौरव वाटत असेल, पण मला बोलत असताना हे गौरव वाटत नाही, कारण मला माझा स्वतःचा अपमान वाटतोय. कारण 10 वर्षाखाली सुद्धा मी ह्या गोष्टी बोलायचो, तुमच्या सोबत राहून ह्या गोष्टी बोललेल्या आहेत. बरेच जणांसोबत या विषयावर माझ्या चर्चा सुद्धा झालेल्या असतील. मग 10 वर्षानंतर सुद्धा जर परिवर्तन होत नसेल तर हा आम्हाला आमचा अपमान वाटतो, तुमचा नाही. कारण बाबासाहेबांनी जे काही दिलेलं आहे ना, ते फक्त आणि फक्त शिक्षणाच्या बळावर दिलेलं आहे आणि त्याच शिक्षणापासून आपण दुरावलेलो. त्याच शिक्षणाचा आम्हाला काही घेणं नाही. काय डिग्री आहे, घ्या डिग्री बाजूला, इथल्या ऐवजी नांदेडला टाका, स्वाधार भेटते 50,000. आता 50,000 आता ऊस जळणार आहे का? किती दिवस जाणार आहे ते तुम्हाला 50,000? उपाशी राहू. अरे ज्या बापानं वडापाव खाऊन दिवस काढली, लायब्ररी मध्ये पाव खात होता बाप आपला, त्या बापाच्या नावावर स्वाधार भेटते म्हणून तुम्ही तिशी शहरात टाकता आणि शिक्षणाच्या नावाने आपल्या विद्वत्तेच्या नावाने स्वतःच नुकसान करून घेता. ह्या गोष्टी आपल्याला पटतात का? आपल्या डोक्यात मेंदू आहे का? कारण आपण जगतोय इतर प्राण्यांपासून वेगळे आहोत म्हणून जगतोय. आपल्या सुधारणेच्या गोष्टी होतात का होतात? आपण मंडप टाकून उन्हात नाही सावलीत बसलोय. इतर प्राणी टाकू शकतात का मंडप, बसू शकतात का सावलीत? त्यांना डोकं नाही थोडं आहे. त्यांच्याकडे ही अक्कल आहे, त्यांच्याकडे ही कुवत आहे, त्यांच्याकडे ही भावना आहे, पण त्या भावनेला, त्या कुवतीला मर्यादा आहे. कारण निसर्गाचा नियम आहे, प्रत्येकालाच प्रत्येक गोष्टी दिलेल्या आहेत. कोणत्याही देवाला काहीच दिलं नाही तुम्हाला. आज मी एवढा झालो, कोणत्याच देवा पुढे नतमस्तक झालेलो नाहीये, कोणत्याच देवाची साखर खाल्लेली नाहीये, तरी आमचा विकास होतोय ना, भलं होतय ना. मग गरज काय कोणा पुढे जायची? आणि हे मी सांगत नाहीये, बाबासाहेबांनी 56 साली सांगून दिलंय की मी हिंदू धर्मातील कोणत्याही देवदेवतेला मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. बस आपलं या एका वाक्यामध्ये सगळं समावलं. आपण हिंदू म्हटलं की फक्त हिंदू सोडून द्यायला लागतो. मुस्लिमच्या धर्माचं देवाचं काय, त्यांच्या पुढे जाऊ. चला, बाबासाहेबांनी थोडी म्हणते याच्या धर्माचं करू नका, देवाचं करू नका. विशिष्ट धर्मातील नागरिक माझ्या पुढे बसून असतील तर मी तुमच्या भावनेच्या संदर्भाने किंवा तुम्हाला दुखावेल असं काहीही गृहीत धरू नका. कारण मी माझ्या समाज बांधवांना त्यांची जाणीव व्हावी यासाठी ह्या गोष्टी करत आहे. हिंदू धर्मीय बांधव माझे, ब्राह्मण, इतर मित्र सुद्धा आहेत. त्यांच्या समोर ह्या गोष्टी आमच्या 2-2 तास डिबेट होतात. ते म्हणतात संदीप तुझं बरोबर आहे, पण करणार काय आम्ही? कारण आमचा हा धंदा आहे, एक शब्द आहे त्यांचा. मग जे स्वतः ते धंदा म्हणून करत असतील तर तिथं आपण काहीच करू शकतो. अशा पद्धतीनं या गोष्टी घडत असताना, आपण आपल्या व्यवहारात वागत असताना, आपल्या कृतीत वागत असताना थोड्या पद्धतीनं वागलं पाहिजे. बाबासाहेबांच्या जयंती साजरी करण्याचा उद्देश हा प्रबोधनाचा जर असेल तर प्रबोधनासाठी आपल्याला कोणत्या गोष्टी पेराव्या लागतील, कोणत्या गोष्टीला किती वेळ द्यावा लागेल याचं भान आपल्याला असलं पाहिजे. जर आपलंच आपल्याला भान नसेल, वक्ता इथं बोलत असताना आपण जर रस्त्यावर थांबून वक्त्याच्या डोळ्यासमोर फोटो काढत असू तर कसं जमणार आहे? कोणतं प्रबोधन होणार आहे तुमचं?
कारण आजची तुमची कृती हे येणाऱ्या पिढ्यांसाठी आदर्श आहे. तुमचं आजचं वागणं म्हणजे तुमच्यासाठी नाही, हे लक्षात घ्या. आपण जे काही आज करतोय ना, तर ते स्वतःच्यासाठी नाहीये. येणाऱ्या पुढच्या 10 वर्षानंतर जे लहान लेकरं मोठे होणार आहेत ना, त्यांच्या समोर तो आदर्श निर्माण होणार आहे. तरुण वर्गांना माझं सांगणं आहे, तुम्ही जे शिक्षणापासून दूर गेलात, शिक्षणाचा जो उद्देश आहे आपला फक्त नोकरी मिळवणं, हा थोडासा विसरून जा. कारण बाबासाहेबांनी कुठेच नोकरी केली नाही. सयाजीराव गायकवाडांच्या दरबारात काही महिने नोकरी केली आणि ती कायमची सोडून दिली. तिथून पुढे कधीच नोकरी केली नाही. म्हणजे शिक्षण मिळवणं हे नोकरीचं साधन नाही. शिक्षण हे नोकरीचं साधन बिलकुल नाही. आज मलाही सरकारी नोकरी नाहीये, पण मी माझ्याकडे उपजीविकेचं साधन आहे ना, माझ्याकडे ज्ञान आहे. त्या ज्ञानाच्या बळावर मी काही ना काही साध्य करू शकतो. आता मी माझं हे उदाहरण का दिलो, कारण त्या गोष्टी तुमच्या लक्षात याव्यात म्हणून. माझा मोठेपणा करण्याचा इथं काही उद्देश नाहीये. कारण शिकल्यानंतर काय होऊ शकते ह्या गोष्टी तुम्हाला कळल्या पाहिजे. बाबासाहेब प्रत्येक लढ्यांमध्ये पुढे येत असताना, त्यांच्या समकालीन लढे उभारत असताना, त्या प्रत्येक लढ्याची सुरुवात ही ज्ञानाच्या बळावर झालेली आहे. आज तुम्हाला जर तुमच्या गावात सभागृह पाहिजे असेल तर आनंद सूर्यवंशींनी सांगितलंय की आपण मागत बसायची काय करायचं. गायकवाड सरांनी त्याच्यावर सांगितलंय जाणीव करून द्यावी लागते. सगळ्या गोष्टी ओके, कारण त्यांनी त्यांच्या ठिकाणी, त्यांनी यांच्या ठिकाणी. मला सांगा, आमच्या गावात आम्ही विहार उभारले. मी गौरव सांगत नाहीये. आमच्या गावात जास्त शिकलेले नोकरीला आहेत म्हणून ते कोणाच्याही राजकारण्याच्या ताटाखाली न जाता उभारलेलं म्हणजे विहार. का? कारण आमच्या गावात शिक्षित आणि नोकरीला लागलेले जास्त आहे. मला तुमचं हे म्हणणं नाही की तुम्ही राजकारणाला मागा हक्कानं, कारण त्यांच्याकडे निधी येतो आपल्यासाठी. आपण मागणार नाही तर मग ते काय उडवत बसणार आहेत का कुठे? त्यांना निधी मागलाच पाहिजे, तो आपला अधिकार आहे. पण त्या अधिकारासोबत आपण आपल्या समाजासाठी कर्तव्य म्हणून काय, आपली जर गावातली पिढी, कारण तुमचं गाव, तुमचा लोकसंख्या आमच्या गावातल्या पेक्षा जास्त असेल बहुतेक माझ्या मताने, बरोबर. मग आता जर एवढी लोकसंख्या जास्त असेल आमच्यापेक्षा, तर शिक्षणाच्या प्रवाहात यायला तुम्हाला अडचणी कोणत्या आहेत? ना पूर्वीसारखं नाहीये तुम्हाला, किंवा आम्हाला घराच्या बाहेर बसवलं जाते, वर्गात बसू दिलं जात नाही, शिक्षक व्यवस्थित आमच्याशी व्यवहार करत नाही. कोणत्याच गोष्टी नाहीत ना, अडचणी कोणत्याच नाहीत ना. मग तरीही शिक्षणाची टक्केवारी, गुणवत्तेची टक्केवारी कमी का? शिक्षण घेत असाल तुम्ही, 100% शिक्षित असाल, शासन बी सांगते की राज्य आमचं शिक्षक 100% शिक्षित झालं, पण गुणवत्तेच्या बाबतीत का? कारण प्राथमिक शाळेची ज्यावेळेस तपासणी होते, गुणवंत विद्यार्थी किती किंवा शिक्षित विद्यार्थी किती, हा ज्यावेळेस आकडा सादर करतो शासन, तर त्या शासनाकडे फक्त एवढीच आकडेवारी असते की पहिलीतून विद्यार्थी 10वी पर्यंत गेला किंवा 7वी पर्यंत गेला. पण त्या पहिलीत ऍडमिट झालेल्या विद्यार्थ्याला एकत्व येत असेल तर 10वीत गेलेल्या विद्यार्थ्याला गुणाकार बेरीज तरी येते काय? याची गुणवत्ता तपासायची त्याच्याकडे स्केल नाहीये. माझ्याकडे पदवी नाही ना, 12वीच्या नंतरचा आम्ही प्राचार्य, माझ्याकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांना साधा अर्ज लिहिता येत नाही. कुठे आहे गुणवत्ता मग? आणि आवर्जून सांगतो, आपल्या गावातले 5 ते 6 जण माझ्याकडे विद्यार्थी शिक्षणापासून दूर जात आहेत. मग ही जर व्यवस्था आपली होणार असेल तर हा एवढा टोले जंग वाडा बांधणं, एवढा विहार बांधणं, उभी मूर्ती उभा करणं कशासाठी? काय होणार आहे त्याने साध्य? जर आपल्या गावातला आज एक विद्यार्थी लागलेला असेल तर येणाऱ्या 5 वर्षात पंचवार्षिक योजनेमध्ये 5 विद्यार्थी कसे लागतील याचं चिंतन व्हायला पाहिजे. कारण आपल्याही तुमच्याही गावात शिक्षक आहेत, शिक्षण संबंधित व्यक्ती आहेत, कार्यकर्ते आहेत. मग ह्या गोष्टी जर होणारच नसतील कधीच, तर मग आमच्यासारख्याला बोलून ऐकून घेऊन वाया घालवण्यात वेळ अर्थ नाहीये.
कारण 10-11 वर्षापूर्वी ज्या पोटतिडकीनं मी बोलत होतो सर्वसामान्यांमध्ये बसून, सर्वांसोबत बसून, त्यावेळेस तीच परिस्थिती, आजही तीच परिस्थिती. खेद वाटला मला. आणि मला सर्व चांडोळवासियांना एक आवाहन करायचंय, तुम्हाला शिक्षणाच्या बाबतीतची जी उदासीनता आहे ती कायमची घालवावी लागेल. कारण शिक्षण हे नोकरी मिळवण्याचं साधन कधीच नाही आणि कधीच नव्हतं सुद्धा. कारण हे शिक्षण महात्मा फुल्यांनी जे सुरू केलेलं शिक्षण आहे, तर ते तुम्हाला आम्हाला समतेची वागणूक मिळावी म्हणून. मग त्या शिक्षणाचा आदर्श आम्ही सांगत असताना तुम्ही तुमच्या तोंडातून फुलेंचा, शाहूंचा, बाबासाहेबांचा जय जयकार करत असताना काय करताय फ्युचरसाठी आपल्या? गरज नाही हा पैसा वाया घालवण्याची आम्हाला तिथून इथं बोलून. मी तुम्हाला पुन्हा निमंत्रण द्या असा कधीही म्हणणार नाही. कारण मी ज्यावेळेस 4 ते 5 वर्ष झालं मधात बोलणं बंद केलं होतं, पण या वर्षी एका शासकीय ऑफिस कडून मला बोलवणं आल्यामुळे मला तिथं टाळता आलं नाही. आणि तिथून सुरू झाल्यानंतर मग बाकीच्यांनी सुरुवात केली की ही तुम्ही आलंच पाहिजे. मी जात नाही किंवा येत नाही हा मुद्दा नाही, कारण मी तुमच्यातला आहे. मी इथं समोर थांबून बोलावं हा मुद्दाच नाहीये. कारण तुमच्या शैक्षणिक उद्धारासाठी काय करता येईल त्या अडचणीवर मार्ग काढून ना आपण. राजकीय क्षेत्रामध्ये आपल्याला मोठं पाठबळ आहे चांदोळ या गावाला. मग त्यातून तुम्ही शैक्षणिक विकासासाठी काय करता येतील हे आधी बघा. आपले आमदार खासदार ओळखीचे आहेत. एकच त्यांना मागणी करा की शिक्षणासाठी आमच्या लेकरांसाठी काही द्या. कारण ते जर आपल्याला भेटलं तर येणाऱ्या काळात आपल्याला त्याच्या पुढे हात पसरायची गरज पडणार. आणि तीच वेळ येऊ नये म्हणून आपल्याला हे मंदिर मंदिरामध्ये अडकत असते. राजकारण्यांचं एकच तंत्र असते, यांना धर्माच्या नावाखाली दान द्यायचं आणि आपल्याला प्रश्न विचारण्यापासून दूर ठेवायचं. आणि तेच आपण त्यांच्याच मार्गावर जातो. असंच किती वर्ष चालणार? कारण येणाऱ्या पिढीसाठी बाबासाहेब म्हणून आदर्श सांगावा ही व्यवस्था राहिली नाही आज. कारण सोशल मीडियात वावरणारा जो तरुण बघितला ते दिव्या शिंदेचं प्रकरण तुम्ही बघत असाल. रील स्टार, सेलिब्रिटी झालेली, ज्ञानाच्या बाबतीत किती आहे माहित नाही, पण ह्या गोष्टी जर आजच्या जमान्यात आपल्याकडे आदर्श म्हणून पुढे येत असतील तर मग कशाचा काय आला आपला विकास? येणाऱ्या काळात आपलं अस्तित्व हे सामान्य लेवलला जे जाणार होतं ना, असामान्य म्हणून सामान्य लेवलला, तर ह्या गोष्टी आपल्या कुठे ना कुठं खुंटीत चाललेल्या आहेत. कारण तुमचा जिथं शैक्षणिक विकास संपला तिथं तुमचा ऱ्हास सुरुवात झाला. एकमेव टार्गेट आपलं असलं पाहिजे आयुष्याचं जगण्याचं की आपल्या समाजाचा शैक्षणिक विकास. जर आपल्या समाजाचा शैक्षणिक विकास झाला तर आपल्याला कसं जगायचं, का जगायचं, कुठे जगायचं ह्या सगळ्या गोष्टी आपोआप कळायला मार्ग मोकळे होतात. तुम्हाला आम्हाला बोलवायची गरज पडत नाही. कारण 1956च्या नंतर काही अडाणी व्यक्ती होते, अडाणी सर्वजण होते, त्यामुळे आपल्याला सांगणारं कोणीतरी गरजेचं होतं. कारण त्यावेळेस शिक्षणाचे मार्ग हे सर्वांसाठी खुले नव्हते. त्यामुळे प्रत्येक जण शिकलेला नव्हता, त्यामुळे त्यांच्यासाठी प्रबोधनाचे कार्यक्रम ठीक होते. आज तुम्हाला वाचता येत नाही का? का समजत नाही वाचलेलं? मग पुस्तकं आणून वाचू शकतो ना आपण. भीम जयंतीला जाऊन फोटो आणण्यापेक्षा एखादं पुस्तक आणून जर घरी वाचलं आपण तर तेच आपलं वाचन उद्या आमच्यासारख्याला बोलवणं बंद करते. आणि आमच्यासारखे जे आहोत ना, तर ते आमच्यासारखे येत असताना 5-5, 10-10, 50-50 हजार फीस घेऊन येतो. काय गरज आहे? दिव्या शिंदेची ऑडिओ व्हायरल झाली असेल. हे कशासाठी? सकाळी झोपेतून उठल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर एकच प्रश्न असतो की आजचा दिवस आपण कसा घालवला पाहिजे आणि संध्याकाळी समाधानाने झोपी गेलं पाहिजे. पण उद्यासाठीच काय? आपलं भविष्य पुढे.
कारण बाबासाहेबांनी प्रत्येक लढ्यात सांगत असताना आज आपण कसे वागतो याबद्दलच बोललेलं आहे. 14 तळ्याचा सत्याग्रहाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. या 100 वर्षामध्ये हा जो 100 वर्षापूर्वीचा लढा होता, तर तो लढा कशासाठी होता? तर तो लढा मानवी मूल्यांच्या हक्कासाठीचा होता. पाणी प्यायला नाही दिलं म्हणून आपण मरणारे नव्हतो का, मेलो नसतो आपण. तो मानवी मूल्यांच्या हक्काचा होता आणि ते मानवी मूल्य आपले काय आहेत हेच आपल्याला माहिती आहे. तुमच्या सन्मानानं जगणं आणि ज्या प्रशासनाकडून गोष्टी येत ना त्या प्रत्येक गोष्टी सन्मानानं होणं हे तुमचं मानवी मूल्य आहे. तुम्हाला वावरत असताना सर्वांनी समान वागणूक दिली पाहिजे हे तुमचं मानवी मूल्य आहे. तो नोकरीवर आहे म्हणून आपल्याला तुच्छ लेखतो हे मानवी मूल्यात येत नाही. भले तो त्याच्या कष्टाने नोकरीत असेल, आपण भले नोकरीत नसाल, पण नोकरीत नसताना आपल्याकडे तेवढा सन्मान आला पाहिजे की त्या नोकरीवाल्याने सुद्धा उठून म्हणलं पाहिजे की जय भीम सर. आपण व्यसना भिंतीच्या मागे जाऊ, दिवसभर कामं करू आणि संध्याकाळी दारू पिऊन घरी येऊ आणि एखाद्या दिवशी कोण्या कार्यक्रमामध्ये जर तो नोकरीवाला आला आणि त्याच्याकडून आपण सन्मानाची अपेक्षा करू, कसं चालेल? काय म्हणून तुम्हाला सन्मान भेटेल? कारण ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना आपला जो इतिहास आहे, तो इतिहास ज्यावर पेरलेला आहे, जो रचलेला आहे, जो आदर्श आहे, तेवढा मोठा आदर्श भीमा आपल्याकडे असताना आपण दुसऱ्याचे खांदे उचलत बसत असाल, दुसऱ्याला खांद्यावर घेऊन नाचत असाल, तर काय सन्मान आपला? अवश्य घ्या दुसऱ्याला खांद्यावर, पण कोणाला खांद्यावर घ्यायचं आपल्याला केव्हा कळेल? जेव्हा आपण आपल्याकडे त्या लेवलची विद्वत्ता आणू. त्या लेवलची आपल्याकडे विद्वत्ताच नाहीये, ज्ञानच नाहीये. आपण सगळं जर शिकलेले असताना जर आपण वाचन करत नसाल, तर या विहारात येऊन म्हणजे काही काम चालू झालेलं आहे. बहुतेक मला वाटतं 2 ते 3 वर्ष झाले का काम सुरू? जास्त झाले का? 2 वर्ष. या 2 वर्षामध्ये काम कम्प्लीट होत नसेल, 5 वर्ष बरं ठीक आहे, कितीतरी झाले असेल काय, बरं महिना 1-2 महिने झाले असेल समजू. चला हा, एवढे दिवस जर होत असतील तर त्या विहाराचा वापर काय? कारण मी इथं असताना दर रविवारी वंदना घ्यायचं असं आम्ही ठरवलं होतं. नितीन काय करतो बरोबर, 1-2 रविवार आपण ते केले सुद्धा होते, पण नंतर ते बंद पडलं कारण मी काही कारणामुळे गावी गेलो. त्या रविवारी मला येऊ लागलं, मग इथून पुढे प्रतिसाद भेटला नाही. मग ह्या जर गोष्टी त्या कालखंडामध्ये कंटिन्यू राहिल्या असत्या आजपर्यंत, तर आपलं परिवर्तन अबाधित राहिलं असतं. तुम्हाला बाहेरच्यांनी येऊन कोणी सांगावं याची आज गरजच नाहीये, कारण आपल्याकडे सर्वच माध्यम खुली आहेत. पुस्तकं आहेत, पुस्तकं वाचता येत नाहीत, युट्यूबवर तुम्हाला अमाप व्हिडिओ भेटतात. साहित्याचे रेकॉर्डेड व्हिडिओ आहेत बाबासाहेबांच्या. वाचता येत नसेल तर मोबाईलवर, कारण स्क्रीन टचचे मोबाईल आज जवळपास 90% घरांमध्ये. मग ही जनरेशन काय करते? या मोबाईलचा वापर रील बघणं आणि रील शेअर करणं. मोबाईल मध्ये जर रिचार्ज नसेल तर 1 दिवस कामाला जाणारे काही तरुण आपल्या गावात असतील, आपल्या गावात नसतील कदाचित, पण मी जिथं जिथं जातो, ज्या ज्या मित्रांशी माझ्या चर्चा होतात, तर तिथले मित्र सांगतात की सर, जर मोबाईलचा रिचार्ज संपला आणि त्याला जर कामाला जावं वाटत नसेल तर तो सकाळी मिस्त्रीला किंवा जे काही ज्याच्याकडे कामाला जातो त्याला सांगतो का आज मी कामावर येणार. तो एका दिवसासाठी कामावर जातो, रिचार्ज करतो आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा घरी बसतो. कशासाठी? ह्या सगळ्या गोष्टींचा विचार या बाबासाहेबांच्या जयंती साजऱ्या करण्यामध्ये असला पाहिजे. तर तुमच्या प्रबोधनाच्या उद्देशाने जयंती ठेवण्याला किंवा आमच्या सारख्याचे कार्यक्रम ठेवण्याला अर्थ आहे. 14 एप्रिलला ज्यावेळेस माझ्या पहिलं तिथलं स्पीच झालं त्यावेळेस आम्ही मित्रांनी ठरवलं आम्ही ज्या गावात जाऊ त्या गावातून 1ही रुपया घेणार नाही, पण घेत असताना
न घेत असताना एक त्यांना रिझन देऊ की 5 वर्षात आम्ही ज्या विषयावर बोललोय त्या विषयावर ऍक्शन दिसली पाहिजे, नसेल तर त्याच्या 5 पट आम्ही वसूल करू. कारण आमच्याकडे खिशात येण्या जाण्यापुरते पैसे आहेत, राहिला प्रश्न जेवणाचा, येता जाता काही नाश्ता करू, काही एक दिवस नाही जेवण म्हणून आम्ही मरणार नाही. पण जे तुमचा विकास महत्वाचा आहे तो झाला पाहिजे. ह्या गोष्टी कुठेतरी पुढे आल्या. आता याच्यामध्ये संस्काराचा विषय येतो, जबाबदारी जाते महिलांकडे. पुरुष काय म्हणतात की आमचं काय असते, आम्ही दिवसभर बाहेर असतो, कामं करतो, लागलेला पैसा घरी आणून देतो, बायकांनी बघा होते. जबाबदारी हटकून बाजूला होतो. महिलाही सांगतात की आम्ही सांगतो लेकराला आमच्या, आपण लेकरच ऐकत नाहीत, आम्ही काय. मग ही जबाबदारी येते पुन्हा तरुण वर्गाकडे, स्वतः आमच्यासारख्या मुलांकडे. म्हणून मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलंय की शिक्षण हे फक्त नोकरीचं साधन नाही. तुम्हाला पैसा कसा कमवायचा याची अक्कल हे शिक्षण देते. कारण जगामध्ये पैसा कमवण्याचे लाखो मार्ग आहेत आणि तेही नैतिकतेने, भ्रष्टाचार न करता. ते मार्ग शोधायचे असतील तर तुम्हाला ज्ञान घ्यावंच लागणार. त्याविना तुमच्याकडे दुसरा मार्गच नाहीये. जयंती साजरा करत असताना हा एक उद्देश बघत असताना दुसरा उद्देश आहे की आम्हाला नाचता आलं पाहिजे. वर्षभरात आमचं दुसरं काहीच नसते, आमचा सोहळाच नाहीये कोणता. मुळात बौद्ध संस्कृतीमध्ये संस्कृती निर्माण व्हायला आणखीन किती वेळ जाईल माहित नाही. कारण कृषीप्रधान संस्कृतीनुसार हिंदू धर्मामध्ये विविध सण आहेत. आता संस्कृती ही कृषीप्रधान राहिलेली नाहीये. कारण गावातला मूल नागरिक हा शहरात जाऊन कंपनीत काम करतो आणि त्याच्या सोयीनुसार, सुट्टीनुसार तो घरी येतो. मग ते घरी आल्यानंतर त्याच्या पद्धतीने त्याचं गोड धोड जे काही साजरं करणं ते साजरं होते. मग सांस्कृतिक पर्याय आपल्याकडे नाही. त्यामुळे मग करायचं काय, तर ह्या सगळ्या बुद्ध जयंत्या, भीम जयंत्या येतात, त्या जयंतीलाच जल्लोष करणं हा आमचा एकमेव मार्ग ठरला. आणि याही दिवशी जयंती जल्लोष करत असताना शासन प्रशासन म्हणते की तुम्ही डीजे लावू नका. डीजे नाही लावलं तर कसं जमणार, डीजे तर लावावाच लागेल ना, नाचता येणार नाही ना आम्हाला. कारण जल्लोष करण्याचा जो मार्ग आहे पारंपरिक वाद्याकडून डीजे कडे आलेला, मग या माध्यमातला कोणतं माध्यम निवडायचं हे स्थानिक लेवलच्यांनी संगनमतानं ठरवायचा विषय असतो. हा बातम्यांमध्ये येणारा विषय नसतो की डीजे लावायचा का नाही, पण बातम्यांमध्ये येतो की डीजे लावायचा का नाही, डीजे विरहित जयंती होणार. आपल्याला जल्लोष करण्यासाठी मार्ग कोणता आहे, तर तरुणाईनं याचं भान ठेवावं की डीजे लावत असताना आवाजाच्या मर्यादा, दारू पिऊन हेच गाणं लाव, तेच गाणं लागलं पाहिजे, माझंच का गाणं नाही त्याच का लावलं, हे जर बंद झालं तर आपोआप खुशालीनं वयस्क आपले जे आहेत ते सुद्धा म्हणतील पोरं डीजेच लावा रे, आम्ही नाचायला लागतो तुमच्या संग. ही व्यवस्था आपल्यामध्ये झाली पाहिजे, हे परिवर्तन आपल्यात झालं पाहिजे. कारण नाचत असताना सुद्धा आपलं भान असलं पाहिजे. आपण रस्त्यावर नाचतोय आणि रस्त्यावर नाचत असताना आपण ऐऱ्या गैऱ्याची औलाद नाही आहोत. आपला बाप आदर्श बाबासाहेब आहे. मग आदर्श बाबासाहेबाचे आपण जर अनुयायी म्हणून रस्त्यावर नाचत असू तर ते रस्त्यावर नाचणं सुद्धा आपलं एक लयबद्ध असलं पाहिजे. त्याला एक वेगळा आदर्श निर्माण झाला पाहिजे. इतरांनी बघून म्हणलं नाही पाहिजे की बघ ते बेवडं कसं नाचालंय फिरू. ह्या गोष्टी जोपर्यंत आपल्यामध्ये घडत नाहीत तोपर्यंत आपल्या जयंती साजरी करण्याचा जो उद्देश आहे तो उद्देश सफल होत नाही.
वर्ष येतात, वर्ष जातात, पिढ्या येतात, पिढ्या जातात, पण येणाऱ्या पिढीसाठी म्हणून आदर्श देत असताना आम्ही आजच्या पिढीचा ज्यावेळेस विचार करतो, त्याला बाबासाहेब म्हणत असताना किंवा उद्धम नमामि कर म्हणत असताना ते लेकरू लहान वयात उद्धम नमामि करते, ते आपल्याला गोड वाटते. पण ज्यावेळेस ते 10 वर्षाचं मुलगा होते, तर त्यावेळेस त्याच्या गुगलची हिस्ट्री ज्यावेळेस आपण बघतो, त्याच्याकडे दिलेल्या मोबाईलची गुगलची हिस्ट्री ज्यावेळेस बघतो, तर त्यावेळेस धक्का बसतो आम्हाला. कारण आम्ही बेस पासून टॉप पर्यंतचा विचार करून अभ्यास करतोय. समाज जो वाया जातोय किंवा बिघडलाय म्हणतोय, त्याला कारणीभूत कोण आहे? पालक तेवढाच कारणीभूत आहे, आई आणि वडील सुद्धा. वडिलाचं काम फक्त कमवून घरात पैसे आणून देणं नाही, कारण त्या मुलासोबत आपल्याला वेळ किती देता येतो, कारण लळा किती लावता येतो. मूल आईच्या जवळच का जाते वारंवार? कारण त्याला लळा लागलेला असतो, तिची आपुलकी असते, ती लाड करते. पण लाड करत असताना ज्यावेळेस चुकीला कानाखाली संकट मारते, त्यावेळेस मात्र नंतर तेच मूल आईकडे जायला घाबरते. आणि जोपर्यंत आपण चुकीला त्याच्या कानाखाली लावत नाही, तोपर्यंत आपलं प्रत्येक जगणं, प्रत्येक दिवस हा प्राणी म्हणून जगलेला दिवसासारखा दिवस आहे. जसे इतर प्राणी जगतात आपल्या लेकराचं संगोपन करत, तसंच आपण जगतोय, बस एवढंच. पण त्या बाबासाहेबांनी संविधान रूपी आपल्याला ताकद दिलेली की सन्मानानं आयुष्य जगता यावं. जगत असताना, आपल्याला सोबत वावरत असताना शेजारचा सुद्धा आपल्याला सन्मानाने जयभीम केला पाहिजे. वर जात असताना त्याचे पाय खेचायची जी ही वृत्ती आहे ना, ती वृत्ती कुठेतरी सोडून द्यावं लागेल. आता हे सोडून द्यावं असं सांगण्यात खूप पिढ्या चालल्या. कारण ज्यावेळेस सुरुवातीला जयंती साजरी व्हायचे वर्ष सुरू झाले, बैलगाड्यावर किंवा डोक्यावर फोटो घेऊन ज्यावेळेस जयंत्या साजऱ्या होऊ लागल्या, सुरुवातीच्या काळात, तो काळ आणि आजचा काळ ज्यावेळेस आम्ही चिंतन करतो, विचार करतो त्या पिढीचा आणि या पिढीचा, त्यावेळेस विचाराच्या नावानं ती पिढी चांगली होती अशी म्हणायची वेळ. कारण त्यांना बाबासाहेबांच्या संघर्षाची जाणीव होती. आजच्या लेकरांना बाबासाहेबांच्या संघर्षाची जाणीवच नाही. का नाही? कारण आम्हाला तसे कष्ट, त्रासच उपभोगायला भेटले नाही. आणि आपण मायबाप म्हणून त्या लेकरांना तशी वेळ भेटू नये, त्या लेकरांना तसा त्रास होऊ नये म्हणून आपण सर्वतोपरी कष्ट करतो. या सगळ्यांमध्ये बाबासाहेब समजून घेत असताना, बाबासाहेब समजून घेत असताना आपल्याला आपल्या जबाबदाऱ्या योग्य वेळी ओळखाव्या लागणार आहेत. येणारी जी लहान पिढी आहे, आता 5वी 6वीला 4थीला जे लेकर आहेत, 1ली 2रीच्या जे लेकर आहेत, ते लेकर तरी 10 वर्षानंतर मोठे होऊन व्यसनाधीनतेच्या आहारी गेले नाही पाहिजेत, याची जबाबदारी घेणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. कारण तेच व्यसनाच्या अधीन जात असतील, आपण तसं वातावरण निर्माण गरजेचं आहे. कारण आमच्या घरी लेकरूच नाही हो, त्याचे लेकरू, त्याला आम्ही काय करावं? तर मायबापाचं ऐकणं, आमचं ऐकणं, त्याला आम्ही काय म्हणून सांगणार? मान्य आहे की लेकरू कोणतंही मायबापाचं ऐकत नाही, पण ते ऐकत नसेल तर आपण समुदाय म्हणून आपली जबाबदारी आहे. समुदाय म्हणून, समाज म्हणून आपली जबाबदारी आहे की बाबा ठीक आहे, तू पितोस ना दारू, ठीक आहे 2 पितोस ना दिवसभरात, 1 पी, कमी कर. आणि या माध्यमातून कमी करत करत ज्यावेळेस व्यसनाधीनच्या तू बाहेर येशील, त्यावेळेस तुला जाणीव होईल की आपलं आयुष्य कशासाठी जगलं पाहिजे. आपल्या आयुष्य जगण्याची पद्धत आणि आयुष्य जगण्याचं कारणच आपल्याला माहित नाही, मग आपण जगत चाललोय. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करून माझं लांबच चाललेलं भाषण थांबू का करू? तरी मी काढून आणलेल्या मुद्द्यावर बोललोच नाही, आणखी बरेच मुद्दे बाकी आहेत माझे. तर तुमच्याही सगळ्या गोष्टीचा विचार करून, वेळेचा विचार करता जास्त बोलत नाही. आणि खूप काही मी बोललोय तर मी ते हक्कानं तुम्हाला बोललोय, कारण मी तुमच्या समाजातला आहे आणि मी तुमचा कोणीतरी देणं लागतो. राग आला असेल मला फरक नाही पडत, कारण
बाबासाहेबांचा विचार विकासाचा आहे, एकमेकाला गोडवे गाण्याचा नाहीये किंवा एकमेकाचे गुणगान करत बसण्याचा नाहीये. कारण 56च्या नंतर जो विकास होत आलाय तो विकास टिकून राहिला पाहिजे. येणाऱ्या पिढ्यांना बाबासाहेबांचा आदर्शच कळत नाही. मोबाईल मध्ये गुंतून गेलेल्या पिढीला बाबासाहेब विचारा तुम्ही दाखवलेली फोटो म्हणूनच बाबासाहेब म्हणते, पण संघर्ष काय आहे? सरांनी सांगितलं थोड्या वेळापूर्वी की शहरात जर आपण रूम किरायाला घ्यायला गेलो ना तर तुमचं आडनाव विचारतात. त्यावरून ते किस्सा आठवला. मी छत्रपती चौकाच्या पलीकडल्या साईडला माझ्या मोठ्या भावासाठी म्हणून रूम किरायाने घ्यायला गेलो होतो. समोरची फॅमिली माळी होती, सरळ सर. त्यांना माझं आडनाव सांगितलं गोनारकर. त्यांना समजलं नसेल कदाचित माझी कोणती जात आहे. त्यांनी सरळ सरळ म्हटले की सर जी रूम घेणारे आहेत ना ते महाराज नाहीत ना. सरळ वाक्य. माझा स्वतःचा अनुभव सांगायला, माझ्या मोठ्या भावासाठी मला रूम घ्यायची. म्हणजे शहरात तुम्हाला आता रूम भेटायची असेल तर तुमची जात विचारण्यासाठी. मग त्यांना म्हटलं कोणते मला काही माहित नाही. मग काय कसं का म्हणाले तुम्ही? काय नाही ते मटण वगैरे खातात. तसं खायला गेलं तर तुम्हाला काय अडचण नाही. नाही ते खावं न खावं ते नकोच आमच्याकडे. हे माझा अनुभव सांगतोय, कारण माझ्या आडनावाचा त्यांना अंदाज आला नाही. आणि एसटीने प्रवास करत असताना कधीही लक्षात घ्या, तुमच्या शेजारी बसलेला पुरुष तुम्हाला आधी तुमचं आडनाव विचारतो. आडनावरून जात कळत नसेल तर तुमचं सोयरे कोण कुठं आहेत याची कुंडली काढायला लागतो. आणि ज्यावेळेस हे कुंडली काढून ज्यावेळेस मॅच व्हायला लागते, सोयरा आहे असं वाटायला लागतं, त्यावेळेस मग तो दिलखुलासपणे बोलायला लागतो. हे आलेले अनुभव समज तुम्हाला सांगायला. मग या लेवलला जाऊन जर परिवर्तन त्यांचं घडत असेल तर मग आपलं परिवर्तन कुठे आहे? आपल्या वस्त्या कुठे आहेत? आपण आता प्लॉट घ्यायचा शहरात म्हटलं तर आपल्याच वस्तीत घ्यावा लागतो. आणि आपल्याच वस्तीत तो ब्रोकर जो आहे तो प्लॉट देतो, दुसऱ्या वस्तीत देत नाही. 4 वर्ष झाले आमचे काही सहकारी प्लॉट घ्यायला ट्राय करायचे, योग्य त्या जागेने योग्य त्या भावानुसार प्लॉट भेटत नाही. काय अर्थ आहे? आणि आम्हीच शिकलेले जे आम्ही कर्मचारी होत ना, जे शहरात राहणारे, आम्ही कामगारांच्या वस्तीत राहायला प्लॉट घ्यायला टाळतो. हे लक्षात घ्या, हे वास्तव आहे. तर आज जो नोकरीला आहे तो कामगाराच्या गल्लीत मी प्लॉट का घेऊ म्हणतोय? कारण माझ्या लेकरावर उद्या संस्कार कोणते होणार आहे? त्या कामगारांचे. ही वास्तव परिस्थिती तुमच्या डोक्यात कधीतरी येऊ द्या. कारण याशिवाय जोपर्यंत तुम्ही विचार करणार नाही, या गोष्टीपर्यंत तुम्ही जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत तुमची कुवत वाढणार नाही. आणि प्रत्येक बौद्ध हा एकत्रित येणार नाही. आपण फक्त गोड बोलू, तेवढ्या पुरतं ओके करू आणि बाजूला गेल्यानंतर पुन्हा एकमेकाचे उचलायला टिंगल्या करायला तयार आहोत. आज गेल्यानंतर मी काही जण माझ्या टिंगल्या करतील, मला काही फरक पडणार नाही. असाच बोलला तसाच बोलला. कारण हे बोलणं माझ्या देवीच्या देटापासून आलेलं बोलणं. कारण मला तुमचा मोठेपणा नकोय आणि मी कुठेही गेला तर सत्कार व्हावा, माझा मोठेपणा व्हावा, यातला मी नाहीये. काही गंधन नाही तुमच्या मला चहा पाण्याची मोठेपणाची. तुम्ही शिक्षित होऊन ज्यावेळेस तुम्ही पुढे याल त्यावेळेस त्यात आम्हाला समाधान होतं. आणि तेच समाधान म्हणजे बाबासाहेबांना जे स्वप्न बघितलेलं आहे त्या स्वप्नासाठीची वाटचाल असेल. या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्ही करावा. रॅली व्यवस्थित आनंदाने व्हावी. माझं तरुण मित्रांना आवाहन आहे, शांततेत आणि दैवद्ध कशी रॅली जाईल याचा विचार आपण सर्वांनी करावा. कारण आपलं जयंती सन्मानाने होणं हे आपलं वैभव आहे, आपला सन्मान आहे तो. आणि आपल्या सन्मानाला आपण किंवा आपलाच एखादा बांधव पायदळी तुडू पाहत असेल तर त्याला सुद्धा विनंतीपूर्वक व्यवस्थितपणे सन्मानपूर्वक बाजूला करून समजावणं हे आपला गौरव आहे. कारण बुद्धाची विचारसरणी बाबासाहेबांनी ज्यावेळेस आपल्याला दिली तर ती अहिंसा किंवा रागीट होण्याच्या भावनेवर नाही. मग या सगळ्या गोष्टींचा कुठेतरी विचार व्हावा आणि सन्मानाने हा सोहळा साजरा व्हावा अशा मी तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो. आणि आपण सर्वजण निमंत्रित तिथे केलात मला, त्याबद्दल आपणा सर्वांचे मी आभार मानतो आणि ऋणात राहतो. धन्यवाद. जय हिंद.